नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही स्कॉलरशिप, नवोदय, मंथन परीक्षा, STS परीक्षा, BDS परीक्षा असतील त्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तर आजपासून असे दररोज नवनवीन व्हिडिओ इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण या सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलविषयी माहिती द्या. तर आज आपण 5वी स्कॉलरशिप यामधील जे पहिलं प्रकरण आहे, लेटर्स ऑल ऑफ द अल्फाबेट, म्हणजेच अक्षरे व ध्वनी यांची सांगड, युनिट 1 यावरील आपण आता प्रश्न पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, तर काही प्रश्न या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत, तरी ते पण प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न पहिला जो आहे, फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर. तर या प्रश्नामध्ये आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ पण माहीत पाहिजे. फाइंड म्हणजे काय, आउट म्हणजे काय, द कॅपिटल म्हणजे काय लेटर, हिडन म्हणजे काय, पिक्चर म्हणजे काय. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही एक वही घेऊन बसायचं आहे की प्रत्येक शब्दाचे अर्थ तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. प्रत्येक शब्दाचे अर्थ या ठिकाणी FIND, फाइंड म्हणजे शोधणे, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर. कॅपिटल लेटर म्हणजे मोठे अक्षर, हिडन म्हणजे लपलेला आणि पिक्चर म्हणजे चित्र. म्हणजे या ठिकाणी त्यानं काय म्हटलेलं आहे की या चित्रामध्ये कोणतं इंग्रजी कॅपिटल अक्षर लपलेलं आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, तर या ठिकाणी बघा, तर इथं कोणतं अक्षर दिसत आहे, Y, म्हणजे पर्याय क्रमांक 3. सोपा साधा प्रश्न आहे, परंतु विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे या प्रश्नामधले जे शब्द आहेत या शब्दाचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना तो प्रश्न समजेल. फाइंड आउट द कॅपिटल लेटर्स हिडन इन द पिक्चर. आता प्रत्येक प्रश्नामधले हे जे शब्द आहेत हे शब्द परत परत येतात. फाइंड म्हणजे काय, हिडन म्हणजे काय, कॅपिटल लेटर्स म्हणजे एकदा जर शब्द ते आपल्या वहीमध्ये लिहून घेतले तर ते शब्द तुम्हाला जर पाठ झाले तर तेच प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये म्हणजे प्रश्नामध्ये येतात. म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये कळालं की या चित्रामध्ये Y हे कॅपिटल लेटर्स या ठिकाणी लपलेलं आहे. आता प्रश्न आपण दुसरा बघा, चूज. या ठिकाणी पहिला शब्द बघा, चूज. चूज म्हणजे काय, निवडणे. मिसिंग लेटर म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागा भरा, आपण असं म्हणतो ना, मिसिंग लेटर, गाळलेले अक्षर. फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जो इथं ब्रॅकेट दिसत आहे याच्यामध्ये बघा, PQ या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे, S नंतर रिकामी जागा दिली आहे, V नंतर 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर त्या या रिकाम्या जागेमध्ये या ठिकाणी कोणते अक्षरे येतील या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपल्याला सरळ समजत आहे की आपल्याला ABCD येते. PQ नंतर Q नंतर काय येतं, R येतं. PQR S T U V W X म्हणजे RTWX म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी काय म्हटले बघा, चूज. बघा तो शब्द पुन्हा आलेला आहे. चूज म्हणजे निवडणे, वर्ड म्हणजे शब्द, बिगिन्स म्हणजे सुरुवातीला. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. डिफरंट म्हणजे वेगळा, साऊंड म्हणजे आवाज. म्हणजे खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात, बिगिन्स म्हणजे काय, सुरुवात, वेगळ्या ध्वनीने. साऊंड म्हणजे ध्वनी, डिफरंट म्हणजे वेगळ्या ध्वनीने, वेगळ्या ध्वनीने झालेली आहे असं तुम्ही म्हणतात.
चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड म्हणजे खालीपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या ध्वनीने झालेली आहे. आता BAG बॅग, BAT बॅट, PAD पॅड आणि BAD बॅड म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुन्हा तेच शब्द बघा. चूज म्हणजे निवडणे, वर्ड म्हणजे शब्द, डज नॉट साऊंड ध्वनी नाही कोणत्या, ग, एंड म्हणजे शेवटी. म्हणजे याचा अर्थ काय, कोणत्या शब्दाच्या शेवटी ग हा ध्वनी त्या ठिकाणी होत नाही. कोणत्या शब्दाच्या शेवटी होत नाही मग बघा. रिंग, RING रिंग, SING सिंग, PINK पिंक, KING किंग. बरोबर आहे का. रिंग म्हणजे अंगठी पण होऊ शकतं, सिंग म्हणजे गाणे, पिंक म्हणजे गुलाबी, किंग म्हणजे राजा. परंतु पिंक या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी सीधा शेवटचा अक्षर ग या ध्वनीने होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी तिसरा. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द लेटर. सिलेक्ट म्हणजे निवडणे, लेटर म्हणजे अक्षर, F साऊंड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. ऑप्शन म्हणजे पर्याय. तर खाली आता Fचं का होतं, खाली दिलेल्या पर्यायामधून F हा ध्वनी असणारा. आता Fला काय येतं, Fच येणार. बरोबर आहे. Fला काय येणार, Fच येणार. दुसरं काय, म्हणजे सरळ साधा प्रश्न आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द गिव्हन वर्ड्स डज नॉट बिगिन विथ साऊंड ज. बिगिन, नॉट बिगिन म्हटलेलं आहे या ठिकाणी, नीट लक्ष द्या. नॉट बिगिन साऊंड ज म्हणजे कोणत्या शब्दाची सुरुवात ही ज ने झालेली नाही. ज ने झालेली नाही म्हणते त्यानं. पहिला शब्द बघा. पहिला शब्द आहे जिराफ. बरोबर आहे, जिराफ. तिसरा शब्द आहे गेट. चौथा शब्द आहे जेंटल आणि दुसरा शब्द आहे जिंजर. बरोबर आहे. जिराफ, जिंजर, जेंटल म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा यांची सुरुवात ज ने होते, परंतु GATE गेट म्हणजे या ठिकाणी जी हा जो शब्द आहे, जी हा शब्द काय होतो इथं ग चा उच्चार होतो. जिराफ म्हणजे जिराफ, जिंजर म्हणजे आले, अद्रक, जेंटल म्हणजे एक महाशय व्यक्ती, जेंटलमॅन म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे याची सुरुवात ज ने झालेली नाही. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द गिव्हन वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड द लेटर यू. द लेटर यू म्हणजे या ठिकाणी यू हे जे अक्षर आहे या अक्षराचा उच्चार डिफरंट साऊंड. डिफरंट म्हणजे काय, वेगळा ध्वनी, वेगळा आवाज, वेगळा उच्चार. बघूया या ठिकाणी पर्यायामध्ये BUT बट. बरोबर आहे. बट म्हणजे परंतु, PUT पुट. आता या ठिकाणी BUT त्याला बुट आपण म्हणतो का, नाही, बट म्हणतो. परंतु PUT ला पुट म्हणतो. PUSH पुश आणि PULL पुल. म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा पर्यायामध्ये या ठिकाणी पूचा उच्चार होत आहे. पुट, पुश, पुल. परंतु पहिल्या पर्यायामध्ये बट तिथं उकार आलेला नाही. म्हणजे या ठिकाणी याचा वेगळा उच्चार कुठं झालेला आहे, पहिल्या पर्यायामध्ये झालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न 6 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द गिव्हन वर्ड्स बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. विच ऑफ द गिव्हन वर्ड्स, विच ऑफ द गिव्हन वर्ड्स बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. म्हणजे विच म्हणजे कोणता, गिव्हन वर्ड्स बिगिन्स खाली दिलेल्या शब्दाची सुरुवात ही कॅपिटल लेटर्सने सुरू झालेला आहे म्हण. आता सरळ साधा प्रश्न आहे.
कोणत्या पर्यायामध्ये कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठे अक्षर म्हणजे मोहन, बरोबर आहे. विशेष नाम, जे विशेष नाम कॅपिटल लेटर्सने सुरुवात केली जाते, म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय. पुढे 7वा प्रश्न, सिलेक्ट द लेटर ऑफ अल्फाबेट फ्रॉम द गिव्हन शेप्स. म्हणजे या ठिकाणी सिलेक्ट द लेटर, सिलेक्ट म्हणजे निवडणे, अल्फाबेट फ्रॉम गिव्हन शेप्स म्हणजे खाली दिलेल्या आकृतीमधून, किंवा शेप्स म्हणजे आकार, तर त्या आकारातून इंग्रजी अक्षर कोणता आहे का हे शोधून काढा म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी दुसरंच अक्षर पी हे इंग्रजी अक्षर आहे. पुढचा प्रश्न 4था, विच सेट ऑफ लेटर्स इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, ABCDचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार कोणते अक्षर लावलेले आहेत, वर्णानुक्रम, मुळाक्षरानुसार त्याचा क्रम लावलेला आहे का, करेक्ट म्हटलेला आहे. कोणता क्रम बरोबर आहे, MNOP, पहिला तर आपण वाचल्यानंतर समजत आहे, PQR असतं पण PRQ झालेला आहे. JKLM LMN पण त्याच्या अगोदर T नसतं, PQSTU असतं, V झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द गिवन सेट्स वर्ड्स करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे तोच प्रश्न पुन्हा आलेला आहे बघा, तोच प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय होतं बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरचा म्हणजे वर्णानुक्रम बरोबर आहे त्यानं म्हटलेलं आहे. करेक्ट, बरोबर. सेट म्हणजे संच. या ठिकाणी बघा पहिला पर्याय. आता या ठिकाणी ABCD नुसार क्रम बघायचा. क्रम बघत असताना काय करायचं, प्रत्येक पर्यायामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. 4 शब्द दिलेले आहेत. त्या 4 शब्दाचा अगोदर पहिला अक्षर बघा. या ठिकाणी पहिलं अक्षर पाहिलं यू. त्याच्यानंतर दुसरं अक्षर बघा P आहे. आता या ठिकाणी P, आता या प्रत्येक शब्दाचं दुसरं अक्षर Pच आहे, तेव्हा तिसरं अक्षर बघा. आता पहिल्या शब्दामध्ये तर तिसरं अक्षर नाही, तेव्हा दुसऱ्या शब्दामधलं तिसरं अक्षर बघा. इथं दुसऱ्या शब्दामधलं तिसरं अक्षर P आहे आणि तिसऱ्या शब्दामधलं तिसरं अक्षर O आहे. मग अगोदर P येतं का O येतं, MNOP म्हणजे अगोदर O येत असतं नंतर P येत असतं, म्हणून पहिला पर्याय चुकीचा. दुसऱ्या पर्यायामध्ये त्याच पद्धतीने बघा CCCC. दुसरं अक्षर बघा LLLL, दुसरं अक्षर LLLL दिलेलं आहे. आता तिसऱ्या अक्षरामध्ये पहिल्या शब्दामध्ये तिसरं अक्षर E आहे, पुन्हा इथं पण E आहे, पण इथं O आणि पुन्हा शेवटी A दिलेला आहे. मग सुरुवातीला A यायला पाहिजे होतं, म्हणजे हा वर्णानुक्रम नाही. त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघा या ठिकाणी DEAR. D बरोबर आहे. EEIO म्हणजे E नंतर I येतं आणि I नंतर O येतं, बरोबर आहे. आता तिसरं अक्षर बघा AEM आणि O, MNOP बरोबर आहे, म्हणजे तिसरं अक्षर पण बरोबर आहे. आणि शेवटी RR तिसरं अक्षर AEMR बरोबर आहे. आणि चौथं अक्षर, आता ह्याच्यामध्ये चौथं अक्षर नाहीच, मग राहिलेल्या 3 पर्यायामध्ये बघायचं RRR म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येईल, तिसरा येईल. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर बघत असताना त्या शब्दामधले अगोदर पहिलं अक्षर बघायचं. 4 शब्दामध्ये पहिलं अक्षर सेम असेल तर दुसरं अक्षर बघायचं, आणि जर सेम नसेल तर त्याचा क्रम ABCD नुसार आहे का तो पाहायचा. जर ABCD नुसार त्याचा क्रम आला नसेल तर तो अल्फाबेटिकल ऑर्डर नसतं. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. चूज म्हणजे निवडणे, करेक्ट बरोबर, अल्फाबेटिकल ऑर्डर वर्णानुक्रम
लेटर्स फ्रॉम गिव्हन ऑप्शन. तर दिलेल्या पर्यायातून आता ह्या ठिकाणी आपल्याला क्रम लावायचा आहे. आपल्याला ABCD येतेच. तर सुरुवातीला काय आहे, तर सुरुवातीला D, त्याच्यानंतर M, त्याच्यानंतर PQS म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द वर्ड्स कम्स थर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. थर्ड म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर जर वर्णानुक्रम जर क्रम लावला मुळाक्षरानुसार ABCD नुसार, तर तिसऱ्या क्रमांकावर कोणता पर्याय येईल तिसऱ्या क्रमांकावर. आता बघूया तिसऱ्या क्रमांकावर. आधी पहिलं अक्षर बघा, GOLD COLD HOLD BOLD. मग या ठिकाणी पहिलं अक्षर कोणतं, GCHB हे 1 नंबरला येणार. बरोबर आहे. B झाल्यावर C ही 2 नंबरला येणार आणि GH ही G 3 नंबरला येणार. या म्हणजे या ठिकाणी कुठलंच अक्षर सेम नसताना आपण पहिलं अक्षर पाहिलं B, त्याच्यानंतर C, त्याच्यानंतर G आणि त्याच्यानंतर H. म्हणजे 3 नंबरला कोण आलं, G. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. पाचवा प्रश्न या ठिकाणी. व्हेअर विल यू प्लेस द वर्ड whom. व्हेअर म्हणजे कोठे, प्लेस म्हणजे ठिकाण, whom. द गिव्हन वर्ड्स मेक देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या ठिकाणी पण अल्फाबेटिकल ऑर्डरच विचारलेला आहे. तर त्यानं काय म्हणतंय की whom हा शब्द तुम्ही कोठे वापराल. आता इथं दिलेले आहेत किती आहेत बघा, 1 2 3 4 5. ह्या 5 शब्दामध्ये मूळाक्षरानुसार जर क्रम लावला तर ह्याच्यामध्ये तुम्ही whom हा शब्द कोठे वापराल. आफ्टर, विच. आफ्टर म्हणजे नंतर, विचच्या नंतर, व्हायच्या नंतर, हुजच्या नंतर आणि हुच्या नंतर. आपण बघूया अगोदर. आता बघा या ठिकाणी सर्वच अक्षराचे पहिले 2 अक्षर WH आहेत. म्हणजे पहिल्या 2 अक्षरामध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. म्हणजे आता कुठं बघा पुढे तिसरं अक्षर कोणतं आहे बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये E आहे, पुन्हा I आहे, O आहे, पुन्हा O आहे आणि या ठिकाणी Y आहे. बरोबर आहे. म्हणजे हे क्रम बरोबरच आहे. या ठिकाणी काय त्याच्यामध्ये शंका नाही आहे. कारण E झाल्यानंतर I J K L M N O झाल्यानंतर पुन्हा Y येतं. परंतु या ठिकाणी whom मध्ये सुद्धा तिसरं अक्षर Oच आहे. बरोबर आहे. आता नेमकं WHO कुठं ठेवायचं बहुतेक. आता खरा या ठिकाणी बघा हे जे 2 शब्द आहेत या 2 शब्दामध्येच कुठेतरी असणार whom ठेवायचं. मग आता कसं ओळखायचं, मग या ठिकाणी चौथं अक्षर बघा. चौथं अक्षर बघायचं आहे या ठिकाणी, चौथं अक्षर. मग चौथं अक्षर आता WHO 3. बरोबर आहे. मग आता WHO म्हटल्यानंतर HIJKLM. बरोबर आहे. HIJKLM म्हणजे H नंतर M येतं, H नंतर M येतं या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बघा Hच्या नंतर M पाहिजे, परंतु हुला चौथा अक्षर नाहीच. मग हुला जर चौथा अक्षर नाही तर हु नंतर का वापरावं लागेल, whom वापरावं लागेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा. पर्याय क्रमांक काय येणार, चौथा येणार. अशा पद्धतीचे काही प्रश्न या ठिकाणी सरावासाठी म्हणजे सोडून दिलेले होते एक्झाम्पल. परंतु आता आपल्याला ते काही प्रश्न आपल्याला आता सोडवायचे आहेत. त्या ठिकाणी त्याचा मराठीत अर्थ दिलेला होता विद्यार्थ्यांना समजण्यासाठी, परंतु आता या ठिकाणी मराठीत अर्थ नाही. आता आपण डायरेक्ट प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. बघूया. बघा पहिला प्रश्न या ठिकाणी. पहिला प्रश्न बघा.
फाइंड द इंग्लिश लेटर हिडन द गिवन पिक्चर. फाइंड म्हणजे काय? शोधणे. हिडन म्हणजे लपलेला. इंग्लिश लेटर, लेटर म्हणजे अक्षर. गिवन पिक्चर दिलेल्या चित्रामध्ये. दिलेल्या चित्रामध्ये या ठिकाणी दिलेल्या चित्रामध्ये कोणतं अक्षर या ठिकाणी लपलेलं आहे असं त्यानं म्हटलेलं आहे. कोणतं अक्षर या ठिकाणी लपलेलं आहे. या दिलेल्या चित्रामध्ये कोणतं अक्षर या ठिकाणी लपलेलं आहे असं त्याचा अर्थ होत आहे. आता या ठिकाणी बघा, आता हे जे चित्र आहे का कपाचं चित्र आहे आणि ह्याच्यामध्ये कोणतं अक्षर लपलेलं आहे? वाय आहे का? नाही. टी आय आहे का? नाही. सी हा जो त्याला आपण का म्हणतो कपाचा, त्याला कान म्हणतो किंवा धरण्याचं जे ठिकाण असतं त्याला सी, म्हणजे या ठिकाणी काय आहे? सी हे इंग्रजी अक्षर या ठिकाणी लपलेलं आहे. खूप सोपे प्रश्न आहे त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. फाइंड म्हणजे शोधणे. मिसिंग लेटर म्हणजे रिकाम्या जागा, गाळलेल्या जागा. ईच ग्रुप अरेंज्ड सिरियली. प्रत्येक गटामध्ये अरेंज्ड क्रमाने, सिरियली म्हणजे क्रमाने, अरेंज म्हणजे लावा, जोडा. म्हणजे प्रत्येक गटामध्ये ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी क्रमानं असलेली अक्षरे तुम्हाला त्या ठिकाणी लावायची आहेत. ओके. मग या ठिकाणी बघा ABCD सरळ कळतं. ABCD पहिल्या ह्याच्यामध्ये EFGH IJKL I आणि MNOP म्हणजे CHIN. CHIN कुठला पर्याय आहे? दुसरा पर्याय आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न या ठिकाणी. चूज. चूज म्हणजे निवडणे. डिफरंट साऊंड. डिफरंट साऊंड म्हणजे काय? वेगळा ध्वनी, आवाज. द फर्स्ट लेटर पहिलं अक्षर फ्रॉम द गिवन वर्ड्स म्हणजे खाली दिलेल्या शब्दामधून जे पहिल्या अक्षराचा वेगळा उच्चार या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा. GIRL गर्ल, GIVE घिव, GIRAFFE जिराफ आणि गिफ्ट. पहिला दुसरा आणि चौथा याचा उच्चार होत आहे ग पासून आणि तिसऱ्या पर्यायाचा उच्चार होत आहे ज पासून. जिराफ आणि बाकीचे गर्ल, घिव, गिफ्ट म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येतो? तिसरा येतो. पर्याय क्रमांक चौथा. विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलोज डज नॉट बिगिन द साऊंड. डज नॉट म्हणजे खाली दिलेल्या कोणत्या शब्दाची बिगिन, नीट लक्ष द्या, बिगिन. बिगिन म्हणजे सुरुवात. डज नॉट सुरुवात नाही. कशापासून? द या अक्षरापासून. THERE देअर, THE द, THEN देन. परंतु या ठिकाणी DARE डेअर होतं. ह्याचं देअर, ह्याचं द आणि ह्याचं पण देन म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येतो? दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा येतो या ठिकाणी. पुढचा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न. Which of the given words does not have letter Y. म्हणजे या ठिकाणी बघा कोणत्या शब्दामध्ये वाय हे अक्षर नाही. डज नॉट हॅव लेटर वाय या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी कोणत्या शब्दामध्ये वाय नाही आहे? जार. ओके. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेट लेटर इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. पुन्हा एकदा प्रश्न आलेला आहे बघा वर्णानुक्रमाचा. मुळाक्षरानुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. तर डज नॉट म्हटले, नॉट म्हणजे नाही.
क्रम लावलेला नाही. तर या ठिकाणी बघा HIABCDEF लावलेला आहे, JKLMNO लावलेला आहे, HGHI असतं पण हे लावलेलं नाही, PQRS TUVWX म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 7वा. फाइंड म्हणजे शोधणे. इन इंग्लिश लेटर. हिडन म्हणजे लपलेले. गिवन फिगर म्हणजे आकृती. या आकृतीमध्ये कोणतं अक्षर लपलेलं आहे? तर हा जो आकार आहे हा कशाचा आकार आहे? यमचा आकार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. विच म्हणजे कोणता? विच ऑफ द गिवन वर्ड स्टार्ट. सुरुवात. स्टार्ट बघा, बिगिन्स आणि स्टार्ट हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. स्टार्ट सुरुवात. डिफरंट प्रोनुसिएशन नवीन शब्द या ठिकाणी आलेला आहे बघा. डिफरंट म्हणजे वेगळा, प्रोनुसिएशन म्हणजे काय? उच्चार. हो का, या ठिकाणी दिलेलं आहे बघा, उच्चार. प्रोनुसिएशन म्हणजे काय? उच्चार. म्हणजे या ठिकाणी कोणत्या शब्दाची सुरुवात ही वेगळ्या उच्चाराने झालेली आहे? कोणत्या शब्दाची सुरुवात ही वेगळ्या उच्चाराने झालेली आहे असा प्रश्न आहे. बघ या ठिकाणी AT@. आर्टिकल आहे. आर्टिकल नाही आर्टिकल नाही, अंध आहे. AT@. ATE8. ईटचा भूतकाळ आहे या ठिकाणी. ईटचा भूतकाळ EAT. ईटचा भूतकाळ आहे तो. AND. अँड म्हणजे आणि ANT ॲन्ट म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथ्या पर्यायामध्ये याचा उच्चार कसा झालेला आहे? ॲ पासून झालेला आहे. परंतु या दुसऱ्या ह्याचा उच्चार काय आहे? एट. ॲट अँड ॲन्ट म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. विच लेटर्स ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स आर द सेम? विच लेटर्स. फॉलोइंग सेट्स म्हणजे संच. वर्ड्स आर द सेम. सेम म्हणजे अक्षरे सारखी आहेत असं त्यानं म्हटलेलं आहे. सारखीच अक्षरे आहेत. MORE इथं सारखी दिसत आहेत आपल्याला. इथं आहेत का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 10वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग. फॉलोइंग म्हणजे काय? खालील दिलेले किंवा पुढील पैकी. बिगिन्स म्हणजे सुरुवात. विथ डिफरंट साऊंड वेगळ्या उच्चाराने सुरुवात झालेला शब्द कोणता आहे? उच्चाराची सुरुवात. KIND काइंड. KITE काइट. KNOW बघा, काइंड म्हणजे दयाळू. KITE काइट म्हणजे पतंग. KNOW याचा उच्चार, शब्दाची सुरुवात जरी केन होत असली तरी याचा उच्चार आहे नो. नो म्हणजे माहीत असणे. आणि किटन म्हणजे मांजरीचे पिल्लू. बरोबर आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथ्या या पर्यायामध्ये त्याचा पहिल्या शब्दाचा अक्षराचा उच्चार काय होतो? या ठिकाणी क पासून होतो, परंतु तिसऱ्या पर्यायाचा उच्चार नो असा दिलेला आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न 11वा. विच म्हणजे कोणता? गिवन वर्ड्स विल बी द थर्ड म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर. इफ म्हणजे जर. वी अरेंज म्हणजे लावणे, मांडणे. अल्फाबेटिकली म्हणजे खाली दिलेले जे 4 पर्याय आहेत या 4 पर्यायाचे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे क्रमानं लावायचे आहे मुळाक्षरानुसार. तर तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल असं विचारलेला आहे. तर आता पहिला अक्षर बघा या ठिकाणी. F बघा. F म्हणजे F सेमच आहे. दुसरा अक्षर बघा यल. आता या ठिकाणी यल आहे. यल नंतर येतं का? नाही. प्रत्येक शब्दामधलं दुसरा अक्षर बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये यल आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये ई आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये आर आहे आणि चौथ्या ह्याच्यामध्ये ओ आहे. आता आपण आपलं उत्तर इथेच येणार. मग आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय येणार? ही 1 नंबरला. त्याच्यानंतर JKLMNOPQR JKL ही 2 नंबरला. MNO ही 3 नंबरला. म्हणजे या ठिकाणी FOOD
हे तिसऱ्या क्रमांकावर येणार. FOOD हे काय येणार? तिसऱ्या क्रमांकावर येणार, तिसऱ्या क्रमांकावर. ओके, बरोबर. पुढे पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे. करेक्ट म्हटलेला आहे या ठिकाणी, बरोबर. अल्फाबेटिकल ऑर्डर. चूज म्हणजे निवडणे, ऑप्शन म्हणजे पर्याय. म्हणजे या ठिकाणी योग्य असा वर्णानुक्रम असलेला गट आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी पहिला अक्षर बघा, ई ई ई ई ई. पहिला अक्षर तरी सेम आहे. ओके, आता दुसरा अक्षर काढूया आपण. पहिल्या शब्दातलं दुसरं अक्षर आहे X, त्याच्यानंतर Q, त्याच्यानंतर L, त्याच्यानंतर Y आणि त्याच्यानंतर A. आता इथं कोणतंच अक्षर सेम नाही, म्हणजे आपलं उत्तर इथंच निघणार. आता आपण त्याला क्रमाने लावूया. सुरुवातीला काय येणार हो? A येणार. त्याच्यानंतर काय येणार? L येणार. त्याच्यानंतर काय येणार? Q येणार. त्याच्यानंतर X येणार आणि Y येणार. मग कोणत्या पर्यायामध्ये ALQXY असं 2 नंबरचं अक्षर आहे बघायचं. ALQXY, ALQXY या ठिकाणी लक्षात ठेवा. ALQXY बघा, हा दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय ALQXY म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय या ठिकाणी उत्तर येतं, दुसरा पर्याय. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहिला अक्षर समान असेल तर दुसऱ्या अक्षराचा या ठिकाणी विचार करायचा आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा 13 नंबरचा. विच कोणता फॉलोइंग वर्ड्स पुढील क्रमाने दिलेले म्हणजे पुढीलपैकी शब्द ओमिट. ओमिटच्या बघा नवीन शब्द आलेला आहे. ओमिट म्हणजे काय हो? ओमिट या शब्दाचा अर्थ काढून टाकणे, वगळणे. दॅट द वर्ड्स आर अरेंज्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे त्यांनी प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे की खालीलपैकी हे जे काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत हे शब्द हे अल्फाबेटिकल ऑर्डरच लावलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक असा शब्द आहे की त्यामुळे तो वर्ण त्याचा लावलेला क्रम हा चुकत आहे एका शब्दामुळे. मग तो कोणता शब्द आहे तो आपल्याला तुम्हाला शोधायचा आणि तो तुम्हाला काढून टाकायचं आहे. बघा आता सगळ्याचेच पहिले अक्षर बी आहेत. आता आपण दुसरा अक्षर काढूया. दुसऱ्याचे पण बघा पहिला आणि दुसरा अक्षर सगळीकडे सेम आहे. BR BR हे सेम आहे. मग तिसरा अक्षर बघायचं. चला तिसरा अक्षर पहिल्यातलं ये, पुन्हा आय, त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये पण आयच आलेला आहे, पुन्हा चौथ्यामध्ये पण आयच, पुन्हा ओ, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर ओ आणि त्याच्यानंतर यू. आता या ठिकाणी बघायचं आहे आपली ABCD आपण पाहतो बघा. ए नंतर आय येतं. IJKLMNOPQRSTU म्हणजे या ठिकाणी ई हे जे अक्षर आहे हे जर अक्षर आपण काढून टाकलं तर हे सगळे बाकीचे अक्षर क्रमाने येतील. मग ई कोणामध्ये आहे? ब्रेड. बरोबर आहे का? ई कोणामध्ये आहे? ब्रेड. या ठिकाणी सरळ कळलं बघा. ए नंतर आय 3 आहेत, पुन्हा ओ आहे, पण पुन्हा या ठिकाणी ई दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी ई हे अक्षर येणार नाही. म्हणजे ब्रेड जर काढून टाकलं तर बाकीचे सगळे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर होतील. 14वा प्रश्न बघा. विच ऑफ द गिवन वर्ड्स डिफरंट प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशन या शब्दाचा अर्थ उच्चार. खूप मोठा शब्द आहे, वाचन करताना सुद्धा मुलं कसं मोठा शब्द वाचत नाही. डिफरंट म्हणजे वेगळा.
व्हॉवल म्हणजे काय हो? स्वर. व्हॉवल म्हणजे स्वर आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. तर त्यांनी म्हटलेलं आहे की कोणत्या शब्दाची सुरुवात यू या हा जो स्वर आहे, स्वर किती आहेत इंग्रजीमध्ये? ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत. आणि ह्या यू ह्या स्वराचा उच्चार इथं वेगळा उच्चार झालेला असं तो म्हणतात. बघूया. SUN सन म्हणजे सूर्य, HUT हट म्हणजे झोपडी, PUT पुठ, TUB टब म्हणजे या ठिकाणी PUT ला पू झालेला आहे या ठिकाणी. बाकीच्याला तसं उकार होत नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. पंधरावा प्रश्न. व्हेअर विल यू यूज द वर्ड फॉल? व्हेअर म्हणजे कोठे, यूज म्हणजे वापरणे, वर्ड म्हणजे शब्द, फॉल फॉलोइंग लिस्ट खाली दिलेल्या यादीमध्ये, अरेंज तुम्ही जोडू शकता इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे FALL हा जो शब्द आहे ना बघा, हा शब्द तुम्ही कोणत्या ठिकाणी ठेवाल जेणेकरून ही बाकीचे जे काही शब्द आले ते अल्फाबेटिकल म्हणजे वर्णानुक्रम योग्य होतील. असा शब्द आपण ह्याच्या अगोदर पण पाहिला आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, बिफोर, आफ्टर, बिफोर, आफ्टर. बिफोर म्हणजे पूर्वी, आफ्टर म्हणजे नंतर. तर बघूया आता आपण कुठं ठेवायचं FALL हा शब्द. मला वाटतं पहिलेच अक्षर जर तुम्ही घेतलात बघा, प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर घ्या. पहिलं B, त्याच्यानंतर C, त्याच्यानंतर S, त्याच्यानंतर T. मग F ह्याच्यामध्ये कुठे येते? ABCDEF म्हणजे C आणि Fच्या मध्ये, C आणि Sच्या मध्ये. मग म्हणजे आफ्टर कॉल आहे का? आफ्टर कॉल आहे नाही. बिफोर स्मॉल, बरोबर. बिफोर स्मॉल अगदी बरोबर, म्हणजे स्मॉलच्या अगोदर. किंवा या ठिकाणी कॉलच्या नंतर पण आला असता, पण पर्यायामध्ये आफ्टर कॉल नव्हतं, त्याच्यामुळं बिफोर स्मॉल हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे बघा 16वा प्रश्न या ठिकाणी. विच ऑफ द गिवन वर्ड्स शूड बिगिन? बिगिन म्हणजे सुरुवातीचं कॅपिटल लेटर्स. आता या ठिकाणी तुम्ही कोणता शब्द कॅपिटल लेटर्सने तुम्ही लिहायला सुरू व्हायला हवा? मी तुम्हाला मग सांगितलं होतं, जो शब्द हा प्रॉपर नाऊन असतो किंवा तो एकमेव असतो त्या शब्दाची सुरुवात ही कॅपिटल अक्षराने व्हावी लागते. म्हणजे या ठिकाणी रत्नागिरी हा जो शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर कसं पाहिजे? कॅपिटल अक्षरानं पाहिजे. पुढे चूज. चूज म्हणजे निवडणे. वर्ड दॅट कम्स सेकंड म्हणजे द्वितीय, दुसरा. फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली. बघा, म्हणजे पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास या ठिकाणी दुसरा कोणता शब्द येईल या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. आता या ठिकाणी पहिले शब्द सगळे BBBच आहेत. आता दुसरं घेऊया. पहिल्या शब्दातला दुसरा अक्षर A, त्याच्यानंतर I, त्याच्यानंतर O, त्याच्यानंतर E. आता वर्णानुक्रम लावायचा. ए झाल्यानंतर काय येईल? ई येईल. त्याच्यानंतर JK, LMNO, GHI, JK. मग त्यानं दुसरा म्हटलेला ना, मग ई कोण आहे? बेल. म्हणजे या ठिकाणी बेल आपल्याला दुसरा म्हटलेला आहे, त्याच्यामुळे बाकीचं काय बघत बसायचं नाही. BELL बेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. 18वा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग? या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार डिफरंट साऊंड वेगळ्या उच्चाराने बिगिनिंग सुरुवातीचा TAKE टेक, TOP टॉप, THE द, TEN टेन. बघा, पहिला, दुसरा आणि चौथा याची सुरुवात ट ने झालेली आहे, टेक, टॉप, टेन. परंतु तिसऱ्या शब्दाचा उच्चार द म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा. 19वा प्रश्न. चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय? उच्चार. डिफरंट म्हणजे वेगळा.
व्हावल म्हणजे स्वर, ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. गिव्हन वर्ड्स दिलेल्या शब्दामधून ए या स्वराचा उच्चार वेगळा असलेला शब्द निवडा. HALL हॉल, NAME नेम, BALL बॉल, CALL कॉल, NAME नेम. बरोबर आहे. बाकीचा उच्चार कसा होत आहे? हॉल, बॉल, कॉल, परंतु NAMEचा काय होत आहे? नेम. म्हणजे पर्याय क्रमांक आला दुसरा आला. 20वा प्रश्न बघा. चित्रात दडलेले अक्षर. फाइंड म्हणजे शोधणे. हिडन लेटर लपलेले अक्षर. गिव्हन पिक्चर हे जे चित्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणता अक्षर लपलेला आहे? H. 21वा प्रश्न. चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. या ठिकाणी बघा ट्यूजडे, फ्रायडे, संडे, मंडे. या ठिकाणी फर्स्ट म्हणजे सुरुवातीला पहिला अक्षर घ्या. TFSM. आता ABCD मध्ये सुरुवातीला कोणता अक्षर येईल? मग F. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा. त्याच्यानंतर 22वा प्रश्न बघा. वेगळा असलेला गट शोधा. वेगळा असलेला गट शोधा म्हणजे हे पण काय आहे? अल्फाबेटिकल ऑर्डरच आहे. मग या ठिकाणी बघा आता वेगळा असलेला गट शोधायचा आहे आपल्याला. आता या ठिकाणी बघा सिमेंट पहिल्या पर्यायामध्ये बघा. सिमेंट सिटी सर्कस सेंटर म्हणजे सीचा उच्चार सिमेंट सिटी सर्कस सेंटर स पासूनच होत आहे. ग्रुप गुड गेट ग्राउंड. ब्राऊन बकेट ब्लॅक ब्रिंजल. काईट कांगारू नो किंग. हां म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4मध्ये हा जो शब्द आलेला आहे नो सगळ्याचा उच्चार क पासून होत आहे का? नाही. परंतु बाकीच्या पर्यायामध्ये डबल एकदा हा प्रश्न सांगतो नीट लक्ष द्या. बघा पहिल्या पर्यायामध्ये सगळ्यांचा उच्चार स पासून होत आहे. सिमेंट सिटी सर्कस सेंटर. दुसऱ्या पर्यायामध्ये ग्रुप ग पासून होत आहे. ग्रुप गुड गेट ग्राउंड. तिसऱ्या पर्यायामध्ये ब पासून होत आहे. ब्राऊन बकेट ब्लॅक ब्रिंजल. परंतु चौथ्या पर्यायामध्ये एक शब्द असा आहे त्याचा उच्चार कशापासून होत आहे? न पासून. आणि बाकीचे क पासून. काईट कांगारू किंग. म्हणजे या ठिकाणी हे सगळे शब्द म्हणजे वेगळा गट कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न या प्रकरणामधला तर बघा. सिलेक्ट द सेट डिफरंट साऊंड. वेगळा ध्वनी असलेला संच निवडा. बघा पहिला पर्याय कॅमेरा, कॅस्टल, कॅबेज, कॅट. बरोबर आहे. पहिल्याचा उच्चार कॅपासून झालेला आहे. दुसरा हॅट, हँडल, हॅमर, हँड. दुसऱ्या पर्यायाचा उच्चार हॅपासून झालेला आहे. तिसरं किटन, केटल, नाईफ. बघा या ठिकाणी एक शब्द आलेला आहे KNIF. नाईफ म्हणजे सुरी. परंतु बाकीच्याचा उच्चार क पासून झालेला आहे. ह्याचा ना पासून झालेला आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये मॅट, मॅप, मॅन, मँगो. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय आहे? वेगळा ध्वनी असलेला शब्द आहे. अशा पद्धतीनं 5वी स्कॉलरशिप याचं पहिलं जे प्रकरण आहे असोसिएटिंग द नेम्स ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड. अक्षरे व ध्वनी यांची सांगड. तर अशाच पद्धतीनं सर्व स्कॉलरशिपचे जे काही व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षासाठी जे मुलं नवोदय स्कॉलरशिप, मंथन, NMS याची तयारी करणारे आहेत त्या सर्वांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्व मोफत क्लासेस आहेत. या मोफत क्लासेसचा तुम्हाला नक्की फायदा होईल. धन्यवाद.